हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर आज माझा ताल तरंग नावाचा शो आहे जो की NMSCC बँड्रा इथे आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर. तर मी निघाले, बोरिवली स्टेशनला आले, तिकीट काढलं आणि लोकलने बँड्राला जायचं होतं. तर मी बँड्राला आता पोचली आहे. तर पोचता पोचता असं लक्षात आलं की आपण याच्या आधी कधी कोरस गायलेलो नाही आहे. तर मला कोरस गायला आवडतच नाही खरं सांगायचं तर. आणि मला वाटत नाही की कुठच्या गायकाला कोरसमध्येच करिअर करायचं असतं किंवा गायचं असतं. पण जेव्हा एखादं काम समोर येतं तेव्हा मी कधीच नाही म्हणत नाही. आणि काम नसताना काम येतं तेव्हा तर नाहीच नाही. त्यामुळे मी हो म्हटलं आणि काल प्रॅक्टिस होती आणि आज शो आहे. तर मी आज तिथे चालली आहे. हे मी तर इथून खाली उतरल्यानंतर तुम्हाला शेअर रिक्षा मिळते. तर शेअर रिक्षाने तुम्ही तिथे जाऊ शकता. तर मी शेअर रिक्षात बसले आणि NMSCCला निघाले. तिथे गेल्यानंतर त्या सिक्युरिटी गार्डकडे तुमची लिस्ट असते. तुमचं ID कार्ड तिथे तुम्हाला दाखवावं लागतं आणि त्यानंतर तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता. तर मी ID कार्ड दाखवलं आणि हा असा बँड तुमच्या हाताला ते बांधतात. त्याच्यानंतरच तुम्हाला आतमध्ये सोडलं जातं, नाहीतर तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकत नाही. तर मी तो बँड घेतला आणि मी आतमध्ये निघाले. ॲक्च्युली जेव्हा जेव्हा मला काही काम असतं किंवा कुठे जायचं असतं तेव्हा मी त्या जागेवर 15 मिनटं आधी जाऊनच पोचते आणि मला तशीच सवय आहे. तर मी बँड घेतला आणि आतमध्ये निघाले. मी लवकर आल्यामुळे बाकीचे सगळेजण यायचे होते म्हणून मी म्हटलं की आपण थिएटरमध्ये जाऊन बसावं. तर हा त्याचा बॅकस्टेज आहे. बॅकस्टेजकडून मी आतमध्ये जात होते. तर म्युझिशियन्स सगळे आधीच आलेले होते आणि त्यांचं साऊंड चेक चाललेलं होतं म्हणून म्हटलं मी थोडा वेळ बसते. तर हा तो ऑडिटोरियम आहे आणि एकदम ग्रँड, ह्यूज आणि खूप सुंदर आहे. कुठल्याही कलाकाराला इथे परफॉर्म करावंसं वाटेल, इच्छा होईल असा हा ऑडिटोरियम आहे आणि मी तर एकदा तरी इथे परफॉर्म करणारच आहे. त्याच्यानंतर मी ग्रीन रूममध्ये गेले आणि हा ग्रीन रूमचा सगळा व्ह्यू आहे आणि इथे एक TV आहे. या TV मध्ये स्टेजवर काय चाललं आहे हे सगळं तुम्हाला दिसतं. त्यामुळे ते झाल्यानंतर मी माझी थोडी प्रॅक्टिस करत बसले. काय लिहिलं आहे काय नाही ते सगळं चेक केलं. तोपर्यंत बाकीच्या मुली पण आल्या होत्या. तर 1 वाजला होता, लंच टाईम झाला होता म्हणून आम्ही सगळेजणं त्यांच्या कॅफेटेरियामध्ये गेलो. तर तिथे लंच केला. लंचमध्ये भात, आमटी, डाळ, जे काही नेहमीचं असतं, पनीर आणि सलाड, पापड या सगळ्या गोष्टी होत्या. स्वीट्स होतं. तर ते सगळं आम्ही खाल्लं आणि आम्ही पुन्हा आमच्या प्रॅक्टिससाठी गेलो. हे मी शूट केलं आहे. हा त्यांचा कॅफेटेरिया आहे आणि हा त्यांचा लावलेला बुफे आहे. म्हटलं हे शूट करूया. इथली स्वच्छता खूप छान आहे आणि सगळं सुव्यवस्थित ठेवलेलं असतं. मला खूप आवडतं. याच्या आधी मी 2-3 वेळा इथे आलेले आहे आणि आम्ही आमचं साऊंड चेक करायला पुन्हा हॉलकडे गेलो. हा माझ्या माईककडून असलेला स्टेजचा पूर्ण व्ह्यू आहे आणि हे इतकं सुंदर दिसतंय. तर हे झाल्यानंतर संध्याकाळी 7:30चा शो असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी तयारी करायला घेतली. रेड कलरच्या ड्रेसची थीम होती. मग मी रेड मरून असं काहीतरी घातलं आहे. मला रेड कलर नाही मिळाला आणि शो सुरू व्हायच्या आधी 5 मिनटं आम्ही स्टेजवर गेलो. तर लोक आतमध्ये आधीच येऊन बसले होते आणि ही आमची सगळी तयारी चालू होती. शोच्या आधी शूट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी करत नाही. पण आज तेवढं टेन्शन नव्हतं. कोरसच गायचा होता म्हणून माझे सगळे किडे चालले होते आणि मी शूट करत होते. शो सुरू झाला आहे आणि आम्ही थोडा वेळ रेस्ट करत होतो. आमचं काही गायचं नव्हतं म्हणून मी हे थोडंसं शूट केलं. तर अख्खा ऑडिटोरियम पूर्ण भरलेला होता आणि अशा लोकांसमोर जर गायला मिळालं तर कोणाला नाही आवडणार. त्यामुळे माझं स्वप्न आहे की मी इथे एकदा तरी गाणार आहे. तर आजचा व्लॉग इथेच संपला. थँक्यू.